आता चर्चा आहे की मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठेतरी संघ मैदानात उतरणार आहे अशा पद्धतीचे. संघ कधी उतरत नाही मैदानात. संघ नेहमीच उतरतो. संघ हा नेहमी फक्त उतरतो तो भाजपाच्या बाजूने उतरतो. एरवी राम मंदिर बांधायचं असेल, देशामध्ये हिंदुत्वाचा प्रचार करायचा असेल, प्रसार करायचा असेल तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्याकडे जायचं, सगळ्याच्या पक्षांच्या लोकांच्याकडे जायचं. परवांच्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांकडून यांनी वर्गणी गोळा केली. इव्हन मुस्लिम समाजाकडून सुद्धाही वर्गणी यांनी गोळा केली. आणि निवडणूक आली की प्रचार फक्त भाजपाचा करायचा. ही यांची आता नीती जी आहे किंवा यांची जी दुहेरी वृत्ती आहे ही हळूहळू लोकांच्या लक्षामध्ये यायला लागलेली आहे. त्यामुळं ते नेहमीच उतरतात. पण महाराष्ट्र, मुंबई हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी विचाराचा महाराष्ट्र आहे. आम्हाला माहिती आहे कालपर्यंत सगळी राज्य आणि महाराष्ट्र राज्य हे 2 गुजराती नेत्यांकरता पाहिजे होतं. आता 3 गुजराती नेत्यांकरता मुंबई महानगरपालिका पाहिजे. 2 गुजराती नेते राज्यातले मधले आणि एक व्यापारी अदानींसारखा नेता, अशा 3 नेत्यांकरता ही मुंबई ताब्यात घेण्याचा आटापिटा चालला आहे. परंतु महाराष्ट्र हा स्वाभिमानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. माझी खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचं हे स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार. दोन भावांची एकत्र येण्याची चर्चा होते, मात्र एकत्र येत नाही. आम्ही अजूनही आशावादी असं संजय राऊत म्हणतात. तर तिकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला की भाजप यांना एकत्र येऊ देणार. 100% बरोबर आहे. दोघंही बोलले ते बरोबर आहे. आमचे नेते संजयराव राऊत म्हणाले त्या पद्धतीनं मी सुद्धा अजून आशावादी आहे. पण त्याचबरोबर भाजपा हे 2 भाऊ, 2 पक्ष, 2 नेते आणि एकत्र येणार कसे नाहीत आणि घराघरामध्ये भावाभावांमध्ये भांडण करून आपला राजकीय स्वार्थ कसा साधला जाईल याचा विचार करतायत. आपण बघितलं असाल तर काही संस्थांनी नुकताच मुंबईचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये जर 2 भाऊ म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाच्या 54% मतदान ह्या 2 भावांच्या युतीला मिळेल. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे, घाबरलेली आहे, तंतरलेली आहे.